अब्दुल सत्तार महाराष्ट्राचे मंत्री, मात्र सत्तार हे त्यांच्या कामांपेक्षा त्यांच्या वक्तव्यांनीच जास्त चर्चेत असतात आणि वादात अडकत असतात। आता ही वादांची जंत्री त्यांच्या वाढदिवसालाही सुरू राहिली। त्याचं झालंय असं की सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। त्यानंतर संतापलेल्या सत्तारांनी पोलिसांना लाठीमार करण्याचे आदेश दिले। सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार केला, मात्र पोलिसांना आदेश देताना सत्तारांनी वापरलेली भाषा आता चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे। गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखा मारा, त्यांचं कंबरडं मोडा, तसंच 1000 पोलिसांचा बंदोबस्त असून 50,000 लोकांना मारायला काय हरकत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य आता सत्तारांनी केलेली पाहायला मिळते। नौटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात, त्यांना कुत्र्यासारखं मारा। जे गद्दार असेल, जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे, खाली बसा, अरे खाली बसा, हे पुढचे मारा त्यांना 2-4, हे समोरचं जे ना याला पहिले घ्या, नटी धरा त्याची आणि जरा घूर घडून द्या, 2 मिनिटात बसतो। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची छाती तुटून जाईल, मारा त्यांना। हे पाय सर्व लोक हाना त्यांना, हाना हे पोलीसवाले जा पाठीमाग, हाना त्यांना। दरम्यान खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतात जाणून घेऊया। अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं, बोलावं ना, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। खरं तर कालचं अब्दुल सत्तारांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे। महायुती सरकार आणि त्यांची संस्कृती, त्यांची भाषा हे मात्र अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे। अरे हे मंत्री आहे ती गुंड आहे। सत्तेसाठी हबाबलेल्यानो, सत्ता पिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लात मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा, हे आव्हान मी तुम्हाला करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।